बघा मधून अगदी खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपण आज तयार केलेली आहे बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला कोथिंबीर वडी करायची आहे आणि एका ताईंची कमेंट पण आली होती, नेहा म्हणून नाव आहे त्यांचं, त्यांची कमेंट सुद्धा होती तर कोथिंबीर वडी दाखवा म्हणून। त्याच्यासाठी आज आपण कोथिंबीर वडी करतोय खास। तर कोथिंबीर वडी करण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे बघा, 2 वाटी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर निवडताना आपल्याला अगदी कोवळी कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे जी जाड काडी असते ना ती घ्यायची नाही आपल्याला। तर ती जर घेतली ना तर वडी पाडायला त्रास होतो आपल्याला। त्याच्यासाठी आपल्याला कोवळी कोथिंबीर घ्यायची आहे। आणि म्हणजे जर जाड काडीची असली ना तर नुसते म्हणजे बारीकच काडी घ्या, त्याच्यातली जी कोथिंबीरीला म्हणजे लागलेली असते पानाला तीच काडी घ्यायची, जास्त बाकीची जाड काडी घ्यायची नाही। आणि ती घेऊन म्हणजे स्वच्छ असं म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यात ती कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिटं तशीच राहू द्यायची, म्हणजे तिला जी माती लागलेली असते ना ती त्या पाण्यात विरघळून गळून जाते। आणि मग नंतर काढून ती अलगद अशी काढून घ्यायची आणि नंतर 2-3 पाण्याने आपल्याला अलगद ती कोथिंबीर धुवून घ्यायची आहे, एखाद्या चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे। आणि छान असं पाणी निथळून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये टाकायची। जर थोडंफार पाणी असलं ना तर कॉटनच्या कपड्यावरती टाकायची आणि तिला म्हणजे कोरडं पुसून घ्यायचं, अगदी अलगदपणे पुसून घ्यायचं आणि नंतर बारीक अशी कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची। कोथिंबीर वडी करण्यासाठी आपण ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी आपली कोथिंबीर आहे, त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि कोथिंबीर गच्च म्हणजे दाबून भरलेल्या होत्या वाट्या, तसंच बेसन पीठसुद्धा घेतलेलं आहे। आणि 1 मोठा चम्मच इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि वाटणासाठी बघा छोटंसं वाटण करायचं आहे आपल्याला, त्यासाठी थोडंसं जिरं आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आणि इतर साहित्य आहे, थोडी चटणी पावडर आहे चवीप्रमाणे मीठ आहे, हळद आहे 1 छोटा पाव चम्मच, आणि 1 चम्मच तीळ आहे, आणि पाव चम्मच ओवा आहे, आणि 1 छोटा चम्मच धने पावडर आहे, आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटण पाणी न घालता करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून पण घेऊ शकतात। हे बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, जाडसरच आहे, अगदी बारीक नाही केलेलं। तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे तिथे। आता ह्या वाटणामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा। चवीपुरतं मीठ घालू, हे बघा। आता ओवा घालून घेऊ, ओवा थोड्या हातावर क्रश करून घेऊ आपण। तीळ घालू, मिरची पावडर, हळद आणि धने पावडर। आता हे आपण पहिले कोथिंबीरीमध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊ। म्हणजे बेसन घातल्यानंतर आहे ना तर गुठळ्या होतात, त्याच्यामुळे हे असं एकसारखं लागलं जात नाही। तर त्यामुळे आपण आधीच हे कोथिंबीरीला चोळून घ्यायचं आहे असं, म्हणजे छान अशी टेस्ट उतरते सर्वीकडे। आपण एकजीव सर्व करून घेतलं साहित्य, आता बेसन घालायचं आहे आणि तांदूळचं पीठ, आणि याला आता पाणी न घालताच एकजीव करून घ्यायचं आहे। कारण आपण मीठ घातलं ना तर पाणी सुटतं थोडंसं, त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही, आधी बघायचं आहे, आवश्यकता वाटली तर पाणी घालू आपण। थोडंसं आपण तेल घालू, तेल घातलं ना थोडंसं तर वडी आहे ना आतून अशी खुसखुशीत होते आणि बाहेरून तर म्हणजे कुरकुरीत राहते, पण आतून सुद्धा खुसखुशीत होते। तर त्याच्यासाठी थोडंसं तेल घातलं आपण
आता हा गोळा आपण भिजवून घेऊ, म्हणजे असा एकजीव करून घेऊ आणि पाणी घालायची गरजच नाही आहे बघा. अगदी मिळून येतो आहे हा गोळा. तर आपण पाणी न घालताच याला मळून घ्यायचं आहे. आता पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे बघा. अगदी आपण प्रमाणामध्येच पीठ वापरलेलं आहे, जास्त पिठाचा वापर केला नाही. जास्त जर पीठ घातलं ना तर पिठाचाच म्हणजे स्वाद येतो, कोथिंबीरीचा स्वाद अजिबात लागत नाही. त्याच्यामुळे कधी पण आहे ना कोथिंबीर जास्त घ्यायची आणि पीठ कमीच घ्यायचं. बघा एकदम छान असं मळलं गेलेलं आहे आपलं पीठ. आता आपण बघा इकडे एका स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे, इडली स्टीमर आहे. तर बघा, आणि ही खमणची प्लेट आहे, तर त्याच्यामध्ये मी वाफवणार आहे वडी. तर या भांड्यामध्ये ना तर म्हणजे इडली आणि खमण दोघी होतात, त्याच्यासाठी मी हे घेतली डिश. तर त्याला डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे आधीच. आता हा गोळा आपण इथे ठेवू आणि वडी थापून घेऊ. जास्त बारीक पण करायची नाही वडी आणि जाड पण करायची नाही. अगदी म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडी जाड आणि 1 इंचापेक्षा कमी, म्हणजे पाऊण इंच अशी वडी आपल्याला थापून घ्यायची आहे. जास्त जाड पण ठेवली ना तर ती म्हणजे चांगली लागत नाही आतमध्ये, आणि बारीक पण ठेवली तरी तीसुद्धा चांगली लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मध्यम अशी वडी थापून घ्यायची आहे बघा. तर या पद्धतीने मी आता वडी थापून घेते. छान अशी आपली वडी थापून झालेली आहे. जाड आणि बारीक नाही, अगदी मध्यम आकाराची आपण वडी थापून घेतली इथे. तर आता आपण इथे स्टीमरमध्ये वाफवायला ठेवू. हे बघा, आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, अगदीच मोठा नाही ठेवायचा. मीडियम गॅसवर आपल्याला 10 ते 12 मिनटं आता ही वडी वाफवून घ्यायची. आपल्याला 10 ते 12 मिनिट झालेले, वडी छान आपली वाफली गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडनं अशी उभी वाफ येते बघा, तुम्हाला दिसत असेल. तर ही उभी वाफ जेव्हा येते ना तेव्हा तो आतला पदार्थ म्हणजे वाफून झालेला राहतो असं म्हणतात. आणि जेव्हा आपण म्हणजे झाकण लावून बंद करतो ना सुरुवातीला, तेव्हा ही वाफ खाली असते, आणि जेव्हा पदार्थ शिजून जातो ना तर वरती वाफ येते बघा. तर वरती वाफ यायला लागलेली आहे आपली, म्हणजे आपलं वडी म्हणजे छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि झाकण उघडून एक 5 मिनिट आपण वडी अशीच राहू द्यायची आहे, म्हणजे खाली उतरवून घ्यायची या भांड्यामधून. तर आता आपण ही वडी 5 मिनिटं थंडी होऊ देऊ. बघा अजिबात हाताला सुद्धा चिपकत नाही आहे. तर 5 मिनिटं गार करू आणि नंतर तिच्या छान अशा वड्या पाडून घेऊ. 5 मिनिटानंतर बघा वडी आपली छान थंड झालेली आहे. आता आपण वड्या पाडून घेऊ. हे बघा, तुम्हाला पाहिजे असतील तशा आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. मी मध्यमच आकाराच्या पाडते. बघा छान अशा वड्या पाडून घेतल्या आपण. आणि बघा किती अलगद म्हणजे उचलल्या जात आहे खाली, अजिबात चिपकलेलं सुद्धा नाही आहे थाळीला सुद्धा बघा, कारण आपण तेल छान असं लावून घेतलेलं होतं. तर आता आपण ही वडी तळून घ्यायची आहे बघा. वडी तळण्यासाठी इथे तेल ठेवलेलं आहे, आणि तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे, अगदी कडकडीत करायचं नाही आहे गरम. कडकडीत जर तेल केलं ना तर वडी लगेच लाल होते तेलामध्ये टाकल्यानंतर, आणि जर जास्तच गार असलं तर वडीमध्ये जास्त तेल शोषलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच वडी घालायची आपल्याला. तर मी इथे 6-7 वड्या घालून घेतलेल्या आहे. उरलेल्या मी नंतर तळून घेणार आहे नंतरच्या बॅचमध्ये. तर बघा 1-2 मिनिटं वडी अशीच तळून घ्यायची आहे. नंतर आपण पलटी करायची आहे वडीला, लगेच नाही पलटी करायची. वडी तळताना सुद्धा आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे, मोठा नाही ठेवायचा. तर बघा 2 मिनिटानंतर आपण वड्या पलटी करून घेऊ. बघा किती छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे बघा खालच्या बाजूला. तशीच वरची बाजूसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. तर बघा एकदम छान अशी वडी तळली गेली आपली, एकदम गर्दसुद्धा नाही आणि एकदम म्हणजे अशी एकदम गोल्डन ब्राऊन रंगावर आपली वडी तळून झालेली आहे बघा. अशीच तळायची, खूप छान लागते कुरकुरीत अशी. आता आपण एका जाळीवर काढून घेऊ ती, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते सुद्धा खाली निथळून जाईल.
आणि उरलेल्या वड्या सुद्धा अशाच आपण तळून घ्यायच्या आता. तर दुसरी बॅचसुद्धा मी टाकून घेतली बघा. आणि आपण जेव्हा दुसऱ्यांदा वडी तळायला टाकतो ना, तर तेलाचं पहिले आपण म्हणजे तापमान बघून घ्यायचं आहे. जर म्हणजे आपण पहिली बॅच काढलेली असते ना, तर तेल आपलं थंड झालेलं असतं. तर थोडं म्हणजे अर्धा मिनिटसाठी आपण गॅस मोठा करून तेल मीडियम करून घ्यायचं आहे आणि नंतरच नवीन टाकायचं आहे आपण. बघा मी तसंच केलं आहे आता. यासुद्धा वड्या छान तळल्या गेल्या, काढून घेऊ आता. या पद्धतीने सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहे बघा. आणि अगदी अजिबात म्हणजे कोरडी आहे वडी, अजिबात तेल नाही आहे बघा. हाताला सुद्धा अजिबात तेल लागत नाही आहे आणि अगदी कुरकुरीत अशी वडी झालेली आहे आपली. तर वडी म्हणजे गरम गरमच खायची खूप मजा असते. तर आपण लगेच घेऊ आता खाण्यासाठी बघा. बघा एकदम छान अशी वडी आपली झालेली आहे. आणि बघा त्याच्यासोबत आपण चटणीसुद्धा केलेली आहे. ती रेसिपी काही दाखवलेली नाही आहे तुम्हाला. तर ही ओल्या नारळाची चटणी आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आलं लसूण घातलेलं आहे मी आणि बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे वाटताना. तर त्याच्यासोबत खायची आपल्याला. बघा एकदम छान अशी झालेली आहे चटणी आणि वडी. तर बघा खूप छान अशी वडी तयार झालेली आहे. आणि त्या ताईंनी कमेंट केली आणि त्यांच्यासाठी मी ही कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. तर ते नेहमी माझा व्हिडिओ बघत असतात आणि लाईक पण करतात, शेअर पण करतात आणि मला कमेंट पण छान छान करतात. आणि तसे तर सर्वच जण कमेंट करतात आणि व्हिडिओ पण बघतात. तुम्ही म्हणजे एवढा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघत असतात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.